नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मनसेचा पाठिंबा, प्रकल्पाला विरोध कशासाठी? राज ठाकरेंचा खडा सवाल. पावसाचा जोर कायम, वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात दरडी कोसळण्याची ठिकाणे निश्चित, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चुकीच्या पद्धतीने झालेला ठराव रद्द करण्याच्या मिलिंद गिर यांच्या मागणीला यश, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश. राज्य उत्पादन शुल्क विभागात होलोग्रामचा वापर होणार, उत्पादन वाढवण्यासाठी बोलेरो, स्कॉर्पिओ, फोर्ड गाड्या मिळणार. आणि 10,000 शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत, जिल्हा परिषद म्हणते सेवार्थमध्ये महाराष्ट्रात आम्ही नंबर 1. मग पगार गेला कुठे? तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी जमिनी दिल्या असून त्याचा मोबदलाही संबंधितांना मिळाला आहे. जमिनी देण्यापूर्वी विरोध असता तर ठीक होतं, मात्र सर्व काही होऊन आता विरोध होतोय हा चुकीचा मुद्दा ठरत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार येथे कोणताही धोका नाही असं स्पष्ट असताना काही लोक येथे कशासाठी विरोध करतात असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जिल्हा दौऱ्यावर गेले 3 दिवस आहेत. पावसाळी हंगामात सहसा जिल्हा दौऱ्यावर मंत्री संत्री येणे टाळतात, मात्र कोकणात मुसळधार पावसात राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या, काहींच्या गाठी भेटी घेतल्या. आज ते रत्नागिरीत दाखल झालेत. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना ते म्हणाले की संघटनात्मक बाबींसाठी हा कोकणचा दौरा आपण केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. महत्त्वाच्या जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांना पत्रकारांनी मनसेची भूमिका विचारली असता त्यांनी स्पष्ट केलं की जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ज्यांनी जमिनी दिल्या आहेत त्यांनी मोबदलाही स्वीकारला आहे. मुंबईमध्ये भरवस्तीत बाभा अणुशक्ती केंद्र आहे, त्या ठिकाणी आजपर्यंत कोणताही धोका सर्वसामान्यांपासून कोणालाही झाला नाही, तर जैतापूर कुठे आणि आता विरोध कशासाठी असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. अणुऊर्जा प्रकल्प मला असं वाटतं की ह्याचा निर्णय हा शास्त्रज्ञ घेतात की तो योग्य आहे अयोग्य आहे. आता मला ह्याच्यामध्ये काय भाजप सपोर्ट करते आणि शिवसेना विरोध करते याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण मला असं वाटतं अनिल काकोडकरांनी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींबद्दल मतं ज्यावेळेला मांडली, आता सुनामी येईल म्हणजे तिकडे काहीतरी जपानला काहीतरी झालं म्हणून इकडे काहीतरी होईल, हे असले तर्क मांडण्यात काय अर्थ आहे? मग तसं म्हटलं तर मुंबई शहरामध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे शहरात चेंबूरला, ज्याच्यात न्यूक्लिअर रिॲक्टर पण आहेत. मग उद्या जर समजा मुंबईमध्ये भूकंप झाला तर काय? सर्वात जास्ती डेन्सिटी, सर्वात जास्ती लोकसंख्या असलेल्या शहराच्या मध्यात जर समजा अणुऊर्जा प्रकल्प असेल तर आपण इथे जैतापूर मधल्या गोष्ट बोलतो. नक्की मला कळतच नाही की ह्या अणुऊर्जा प्रकल्पावरनं एकमेकांच्या विरोधात आहेत का, ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठच्या तरी पॉवरच्या कंपन्या ज्या आहेत त्या ह्यांना काही सांगतायत की ह्यांना तुम्ही विरोध करा किंवा ह्यांना पाठिंबा द्या किंवा काय करा. काही करताना यांचं राजकारण शेवटी कळायचं नाही आपल्याला. बरं मध्येच सांगतात की आमचा विरोध नाही, लोकांचा विरोध आहे. बरं मध्येच परत सांगतात आमचा विरोध आहे. म्हणजे काय नक्की भूमिका काय? आणि एक गोष्ट मला कळत नाही, तुम्ही सत्तेत आहात ना, सत्तेत असून कसली आंदोलन करताय? नक्की सत्तेत आहात का विरोधात आहात का काय आहात? यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. त्यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर, समीर झिमण, बाबू तळेकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अणुऊर्जेचा मुद्दा अधिक स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला असल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. तर गेल्या 4 दिवसात काही ठिकाणी दरडी कोसळल्यात. या पार्श्वभूमीवर भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पाहणी करून जिल्ह्यात 16 ठिकाणी भूस्खलनाची 16 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेबरोबरच नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव बाणेवाडी येथील घटनेमध्ये दोघींचा मृत्यू ओढावला. त्याचबरोबर दापोली तालुक्यामध्ये दाभोळ गावी दरड कोसळल्याने 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. पैकी 4 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्यात अजूनही अशी भूस्खलन होणारी ठिकाणे आहेत। याबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन संबंधित खातेप्रमुखांना पाचारण केलं होतं। जिल्ह्यात भूस्खलन होणारी 16 गावे निश्चित करण्यात आली आहेत। यामध्ये दापोली तालुक्यातील दाभोळ, उंबरशेत, कोंडगाव, हवेली, कुडुखुर्द, कोळबांद्रे, खेडमधील खोपी, रत्नागिरीतील कोळंबे, चांदेराई, चिंद्रवली, लांजामधील निवसर, खोर्निनको, असोद, राजापूरमधील हसोळ, गोळपवाडी, शिवणे, बुद्रुक, वडद हसोळ, संगमेश्वरमध्ये रामपेठ या ठिकाणचा समावेश आहे। जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या पाहणीमध्ये 63 ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली आहे। सदर गावे निश्चित करण्यात आली असून त्यासाठीचं सर्वेक्षण सुरू आहे। त्यामुळे संबंधित तालुक्यातील तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांच्या मार्फत त्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। मागील 8 दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून 3 दिवस पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील आहे। त्यामुळे लोक मात्र पुरते हैराण झाले, तर पाऊस समाधानकारक असल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी पालिका क्षेत्रातील आरक्षित जागा संबंधित जमीन मालकाने विकसित करणाऱ्या ठरावावरून शिवसेनेमध्ये गेल्या मासिक सभेत उभी फूट पडली। चुकीच्या पद्धतीने हा ठराव मंजूर केल्याची तक्रार मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली असून तसे आदेशही पालिकेला प्राप्त झाले आहेत। नगरपालिकेला आरक्षण ठरावाच्या चौकशीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर जोरदार चलबिचल सुरू झाली आहे। मे महिन्यात झालेल्या मासिक सभेत आरक्षणाचा ठराव मंजूर झाला होता। या ठरावाला 1 महिना पूर्ण झाला आहे। हा ठराव रद्द होण्यासाठी मिलिंद कीर यांनी ठरावाची चौकशी करण्याची मागणी करून चुकीच्या पद्धतीने केलेला ठराव रद्द करावा याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं होतं। याबाबत त्यांनी पाठपुरावाही केला होता। त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली। सेनेच्या पार्टी बैठकीमध्येही त्याला विरोध करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखांनी दिल्या होत्या। प्रत्यक्षात सभागृहात वेगळं चित्र पाहायला मिळालं। शिवसेनेतच जाहीरपणे फूट पडल्याचं सभागृहात दिसून आलं। या विषयावरून सभागृहात जोरदार वादंग झाला आणि सदर विषय ठरावाला घेण्यात आला। यावर मतदानही झालं। या विषयावरून सभागृहात जोरदार वादंग झाला, मात्र सदर विषय ठरावाला घेण्यात आल्यानंतर मतदान हे झालं। यावेळी शिवसेनेच्या त्या 4 नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं। नगरसेवक मिलिंद कीर आणि अन्य 6 जणांनी ठरावाला विरोध केला। हा चुकीच्या पद्धतीने झालेला ठराव रद्द करण्यात यावा अशी तक्रार मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। त्यानुसार त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश संबंधितांना दिले असल्याचं समजतंय। दरम्यान बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ। GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन। महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध, तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध। विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्ज, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत। लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक तीच ती डिझाईन्स असल्यामुळे दागिने वापरायला बंधन येतं। अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे। नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने
1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. रत्नागिरीकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेलं चष्मे आणि गॉगल्सचे अत्याधुनिक असं भव्य शोरूम श्रीराम ऑप्टिकल. रेबॅन, फास्ट्रॅक, वॉग, ओकले आदी जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांचे गॉगल्स मिळण्याचं एकमेव ठिकाण. डॉक्टर्स नंबरप्रमाणे फायबर आणि ग्लासमध्ये चष्मे त्वरित बनवून मिळण्याचे खात्रीलायक ठिकाण श्रीराम ऑप्टिकल. गाळा नंबर 12, शंकेश्वर हेरिटेज, परकार हॉस्पिटल समोर, IDBI बँक शेजारी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी. Quality has a new attitude. Durability has a new attitude. Dios Cross, born with attitude. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महसूल देण्यामध्ये रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा राज्यात 3रा क्रमांक आहे. मात्र पायाभूत सुविधा विना हा विभाग दुबळा आहे. त्यामुळे या विभागाला बोलेरो, स्कॉर्पिओ आणि फोर्ड गाड्या पदानुसार देण्यात येणार आहेत. तसेच बनावट मद्याच्या विक्रीला पायबंद घालून महसूल वाढवण्यासाठी होलोग्रामचा वापर केला जाणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या खात्यांमध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. मात्र विभागाच्या मजबूतीकरणासाठी ठोस पावले उचलली गेली नव्हती. दरवर्षी जिल्ह्यातून सुमारे 18 कोटींच्या दरम्यान हा विभाग शासनाला महसूल देतो. मात्र या विभागाकडे असणारी वाहने निर्लेखनाकडे झुकलेली आहेत. नियमानुसार त्यांची कालमर्यादा भरली आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनाचा पाठलाग करून त्यांच्यावर कारवाई करणे या विभागाला शक्य होत नाही आहे. तसेच तेवढी क्षमतेची वाहनेही नाहीत. बहुतेक विभागातील अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाऐवजी अनेक वेळा कारवाईमध्ये अडथळाही निर्माण होतोय. या विभागाला प्रशस्त आणि हक्काची इमारत नाही. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही सुरू आहे. सुमारे 3 एकर जागेमध्ये नव्या इमारतीचा प्रस्ताव आहे. शासन स्तरावर त्यावर अजूनही विचार झालेला नाही. विदेशी मद्याची तस्करी करणारे या विभागाच्या पुढे एक पाऊल ठेवून गुन्हा करत आहेत. त्याला तोड देण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम हवा आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत त्यांनी एक गाडी देण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसऱ्या फेरीमध्ये निरीक्षकांना बोलेरो, भरारी पथकांना स्कॉर्पिओ आणि अधीक्षकांना फोर्ड या गाड्या मिळणार असल्याचं म्हटलं आहे. तर ज्या गावातल्या शाळेत जाण्यासाठी धड रस्ताही नाही अशा ठिकाणी एखादा शिक्षक उभा राहतो आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लावतो. तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने शाळेची गुणवत्ता उंचावून गावाचं नाव जिल्ह्यासह राज्यामध्ये नेतो. अशा सुमारे 10,000 शिक्षकांचे पगार शासनाकडे थकलेले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद सेवार्थ प्रणाली महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आल्याचा डांगोरा अधिकाऱ्यांनी पिटला. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 3,951 कर्मचाऱ्यांपैकी अनेकांचे पगारच 22 तारखेपर्यंत झालेले नव्हते. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सुमारे 10,000 शिक्षकांचे पगार नवीन सरकार आल्यापासून वेळेवर होतच नाही आहेत. शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी प्रतिकूलतेवर मात करून हाताची ओंजळ करून उभा राहतो तो शिक्षक. विद्यार्थी रूप प्रत्येक दीप अंतरी उजळावा यासाठी त्याची सारखी धडपड चालू असते. शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन तो आपले कार्य करतो आणि ते करताना ते मूळ आपलेच आहे ही भावना त्याच्या मनात जागीच असते. आपल्या मनातल्या कल्पनांना सोनेरी पंख देत, परिश्रमाची साथ देत तो त्यांच्या विश्वासात राहून असंख्य चमत्कार घडवत असतो. मात्र अशा या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी पगारासाठी शासनाने हेटाळणी सुरू केली आहे. विद्यादानासह अनेक कामे करून घेताना शिक्षकांना मात्र त्यांच्या मासिक पगारापासून वंचित ठेवून विद्यादानावर विपरीत परिणाम घडवत असल्याचं बोललं जात आहे.
एखादा शिक्षक फुलपाखराचा प्रत्यक्ष कोश दाखवून मुलांच्या मनात फुलपाखरासारखे पंख बहाल करतो आणि त्यांच्या उच्च गुणवत्तेसाठी धडपड करत असतो. अशा जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना पगारावाचून अनेक दिवस वंचित ठेवून शासन नेमकं कोणतं हित जपत आहे असाच प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मनसेचा पाठिंबा, प्रकल्पाला विरोध कशासाठी, राज ठाकरेंचा खडा सवाल. पावसाचा जोर कायम, वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात दरडी कोसळण्याची ठिकाणे निश्चित, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चुकीच्या पद्धतीने झालेला ठराव रद्द करण्याच्या मिलिंद गिरी यांच्या मागणीला यश, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश. राज्य उत्पादन शुल्क विभागात होलोग्रामचा वापर होणार, उत्पादन वाढवण्यासाठी बोलेरो, स्कॉर्पिओ, फोर्ड गाड्या मिळणार. आणि 10,000 शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत, जिल्हा परिषद म्हणते सेवार्थमध्ये महाराष्ट्रात आम्ही नंबर 1, मग पगार गेला कुठे. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.